न्यूयॉर्क शहरामध्ये एका प्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्रीनं एक कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्येच त्या ठिकाणी निकोला टेस्ला आणि विवेकानंद यांची भेट होते. निकोला टेस्ला त्यावरती विजेवरती एनर्जीवरती तेव्हाच्या कालखंडामध्ये काम करत होते आणि स्वामी विवेकानंद निकोला टेस्ला यांना वेदांत आणि हिंदू धर्मातील संकल्पना, हिंदू धर्म कसा महान आहे आणि प्राचीन हिंदू धर्मामध्ये काय गुपितं दडलेली आहेत याबद्दलची चर्चा निकोला टेस्लांसोबत त्या ठिकाणी करत होते. स्वामीजींनी टेस्ला यांना आकाश आणि प्राण ह्या संस्कृत संकल्पना समजावून सांगितल्या. आकाश आणि प्राण या संकल्पनेतून, या दोन संकल्पनांमधूनच हे विश्व तयार झालं आणि शेवटी या दोन संकल्पना ज्या आधारावरती तयार झाल्यात त्याचं सुद्धा या ठिकाणी निरसन करण्याचा प्रयत्न स्वामी विवेकानंदांनी टेस्लांसोबत केला. टेस्लांना एक आव्हान दिलं, आकाश आणि प्राण ह्या संकल्पना जर तुम्ही गणितीय भाषेमध्ये त्या ठिकाणी मांडत असाल तर मांडा. परंतु ते टेस्ला यांना जमलं नाही. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी E=mc² असं एक सूत्र जगाला जगविख्यात आणि विस्मयचकित करून टाकणारं असं सूत्र दिलं. त्याचा सुद्धा आधार या प्राण आणि आकाश या संकल्पनेमधूनच त्या ठिकाणी निर्माण होतो. परंतु निकोला टेस्ला यांनी आपल्या नंतरच्या लिखाणामध्ये संदर्भ देत असताना भारतीय प्राचीन संस्कृतमधले विवेकानंदांनी सांगितलेले प्राण आणि आकाश, एनर्जी आणि मॅटर हे दोन शब्द मात्र त्यांच्या लिखाणामध्ये पदोपदी पाहायला मिळतात आणि या तत्वज्ञानानं निकोला टेस्ला विस्मयचकित होऊन जातात. हे दोन महान व्यक्ती तत्कालीन कालखंडामध्ये 1896 मध्ये एकत्र आले आणि एक संवाद झाला, पोषक संवाद, अगदी हृदयापासून झालेला संवाद, जो समाजाला पुढे निर्णायकरित्या एनर्जी निर्मितीसाठी उपकारक ठरला. नमस्कार.